नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यांना माहितीच आहे की ज्या लाडक्या बहिणींना एक हप्ता आला होता, ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा हप्ता आला नव्हता, अशा सर्वच लाडक्या बहिणींना काल दुपारपासून 2 हप्ते असेल, 1 हप्ता असेल तो त्यांच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये जमाच करण्यात आलेला आहे। म्हणजेच अगदी मोठ्या प्रमाणावरती अगदी 12 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत पुन्हा काही दिवसांचा गॅप आणि काल आहे ते हप्ते वितरण ऑलमोस्ट सगळ्या लाडक्या बहिणींना झालेलं आहे। तरी देखील आम्ही व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल चेक केलं तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून काही प्रमाणावरती लाडक्या बहिणी बाकी आहेत, त्यांना एक सुद्धा हप्ता आलेला नाही आहे। आपल्याला अशा लाडक्या बहिणी व्हॉट्सअप त्याचबरोबर यूट्यूबवरती विचारत आहेत की आम्हाला दादा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे, मग आमचा लाभ कधी येईल? म्हणजेच काय की एक महत्त्वाची बाब म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा जर हप्ता आला असेल तर अशा लाडक्या बहिणी लगेचच अपात्र ठरवता येत नाही आहेत। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना आपण एकच सांगू इच्छितो की एकतर तुम्ही तुमचा आधार सेडिंगचे स्टेटस आहे ते चेक करा, तुमची डीबीटी ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करा। कारण का ह्या गोष्टी काही वेळेस होतं की आधार सेडिंग लक्षात घ्या डिॲक्टिवेट होतं आणि त्याच्यामुळे लाभ वितरित होऊन देखील तो पुन्हा सरकारकडे जात असतो। त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवायच्या आहेत। आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे बदल केले नाही पाहिजेत। अकाउंट ट्रान्सफर असेल किंवा नावामध्ये बदल अशा सगळ्या गोष्टी न करता जर तुम्ही अजून प्रतीक्षेत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना मार्च आणि एप्रिल अजून 2 सुद्धा हप्ते आले नाही आहेत, 1 सुद्धा हप्ता आले नाही आहे, तर त्यांना एकच विनंती की प्रतीक्षा करा। एकतर तुम्ही लक्षात घ्या की KYC स्टेटस देखील चेक करून ठेवा, कदाचित डिॲक्टिवेट असेल त्यामुळे तुमचा लाभ परत जाऊ शकतो। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की काही वेळेस मेसेज येत नाही आहे, बँक खात्यामध्ये पैसे जातात। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना हप्ते आले नाही आहेत त्यांनी बँक खातं तपासा। कधी मेसेज न येता देखील लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला असतो आणि ह्या गोष्टी करून देखील हप्ता आलेलाच नसेल तर आजचा दिवस लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे। कदाचित आज देखील उर्वरित लाडक्या बहिणींसाठी हप्ते वितरण आहे ते होऊ शकतं। तर आजचा दिवस लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करायची आहे। आपण देखील याच विचाराचं आहोत की काल हप्ते वितरण सुरू झालेलं आहे। अपेक्षित होतं की 2 दिवस 2 हप्त्यांसाठी लागेल, परंतु दोन्ही हप्ते कालच्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत। त्यामुळे ज्यांना हप्ते आले नाही आहेत त्यांनी आजचा दिवस प्रतीक्षा करायची आहे। कदाचित संध्याकाळपर्यंत डीबीटी ॲक्टिव्ह होऊन उर्वरित लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो त्यांच्या आधार लग्न बँक खात्यामध्ये मिळून जाण्याची दाट शक्यता आहे। तर अशा प्रकारची आताची अपडेट आहे। तर तुमचा हप्ता जर जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता आला असेल, मार्च एप्रिलचा हप्ता आला नसेल तर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून किती प्रमाणावरती हप्ते वितरण बाकी आहे हे आम्हाला कळेल आणि या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देतच आहोत। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे आणि थोड्याशाच लाडक्या बहिणी बाकी आहेत, ऑलमोस्ट हप्ते वितरण झालेलं आहे। त्यामुळे जर हप्ते वितरण होत असेल तर आज पुन्हा होऊ शकतं, अन्यथा सोमवार नंतर किंवा उद्या रविवार आहे, सोमवार आहे, हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत त्यांनी प्रतीक्षा करायची, आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा।